हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मला एक कॉमेंट बघून खूप आनंद वाटला आणि म्हटलं त्या कॉमेंटमधनंच आताचा व्हिडिओ आपण चालू करावा. अथर्व उभाले ह्या सबस्क्रायबरनं लिहिलेला कॉमेंट आहे. नुकतेच तुमचे 2 व्हिडिओ पाहिले, छान वाटले. हे सगळं कौतुक केले, बरं वाटलं. यूट्यूबवर म्हातारपणात तुम्हाला आराम मिळतो पाहून आनंद झाला. मला आशा आहे की माझ्या आईला तिच्या म्हातारपणातही काहीतरी करायला हवे. मला का नाही खूप आनंद वाटला. म्हणजे काय, कोणाला तरी मी पण प्रेरणा ठरू शकते हे वाचून बघून मला आनंद वाटला. मग म्हटलं आज त्यामुळे ह्याच्यावरनंच आपण व्हिडिओ चालू करूया. अहो, आपलं जीवन आहे म्हणजे काय म्हणतात ना, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. हे आपण कसं जगायला पाहिजे, छान आनंदानं जगायला पाहिजे. आणि असा आनंद, आपण तर आनंद घ्यायचा आणि आनंद असा शिंपत जायचा, सगळ्यांना आनंद द्यायचा, मुलाबाळांना, आजूबाजूच्यांना, सगळं. हे असं माझं प्रिन्सिपल तरी आहे. आणि आता हे बघा, आपण बालपण आपलं बघितले, तारुण्य बघितले, आपण आपलं गृहस्थाश्रम पण सगळं व्यवस्थित पालन केले. आता आपण आहोत सिनियर सिटीजन्स. आता मी तरी तुम्हाला म्हणते, हे आपल्या आयुष्यातलं अतिशय सुंदर काळ आहे हा. आणि देवानं आपल्याला हे दिवस सुद्धा दिलेत म्हणजे आपण किती सुखी आहोत बघा. एक म्हणजे हा पेन्शनर्स लाईफ आपला खूप आनंददायी आहे. कशासाठी म्हणते मी, हे बघा, आपण आधी लहानपणी शाळा, कॉलेज, अभ्यास सारखं होतंच काही ना काही. तर झालं, नंतर नोकरी, लग्न, मुलं बाळ. तुम्हाला माहीत आहे, सर्व्हिसला जाणं म्हणजे उशीर झाला की लेट मास्टरची भीती, सगळे किती CL हवी तेव्हा रजा न मिळणं, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि आपल्या वेळी जरा जास्तच हे होतं. आत्ताची मुलं घाबरत नाही कशालाही. नोकरीवरनं काढून टाकला तर टाका म्हणतात, ते दुसरीकडे मिळतो जातो म्हणून. आपल्या वेळी तसं नव्हतं. आपण अगदी घाबरून म्हणजे हे करून, त्यामुळे तेव्हा आपल्याला किती असं टेन्शन असायचं एक प्रकारचं. घरातलं सगळं करून जायचं, हे करायचं, सकाळी एवढ्याला उठायला पाहिजे. एखाद्या वेळेस गजर नाही झाला म्हणजे विसरून गजर लावायला विसरलो होतो, रात्री थकून झोपलो होतो, जाग आली नाही ते किती तारांबळ उडायची. आता काही आहे हो, आपल्याला काही लवकर उठायला पाहिजे असं तरी सवयीनं आपण उठतो, ती गोष्ट वेगळी. एक्सरसाइज आपण आपली तब्येत चांगली ठेवायला पाहिजे म्हणून करतो, तर काही दुसऱ्यासाठी काही नाही आहे. आपल्याला लवकर उठायची आता गडबड आहे का? नाही. पटकन आवरा सगळं आणि जावा, हे करा. आता बघा, घरातली कुठली जबाबदारी आहे का आपल्याला? काही नाही आहे. तेव्हा कसं, मुलाला आणते, मुलाला बरं नसते, दवाखान्यात न्या, आणा. आता काहीतरी आहे का? काही आपल्याला जबाबदारी सुद्धा नाही. वेळेला आपल्याला सगळं, जेवायचं ताट असेल, नाश्त्याची डिश असेल, चहाचं कप असेल, हातात मिळते. किती आपण भाग्यवान आहोत बघा. म्हणून मी म्हणते, हे आपलं जीवन आत्ताचं आहे, हे रिटायर्ड लाईफ, पेन्शनर्स लाईफ, ह्याला मी तर म्हणेन गोल्डन लाईफ आहे. खरंच गोल्डन लाईफ आहे.
एवढं आपण टेन्शन फ्री आयुष्यात कधी नव्हतो. मग देवानं आपल्याला एवढं सगळं दिलेत ते आपण जे आपल्याला होते, जे आपल्याकडे आहे, तर दुसऱ्याला देऊन त्यांना जरा सुखी बनवलं, आनंदी बनवलं, ते देव आपल्याला आशीर्वादच देणार आहे का नाही. आणि त्याच्याशिवाय काहीतरी इवन सिनियर सिटीजन्स आहे, आपल्याला नियमितपणानं काही करायचं आपण फॉलो केलं तर. आता आमच्या ओळखीचे काही लोक इथे योगा शिकवतात. असं प्रत्येक जण काहीतरी लावून घेतलेलं आहे आपले सोयीप्रमाणे. पण मला हे सोयीचं वाटलं म्हणून मी हे लावून घेतलं. ह्याच्यामुळे माझ्यात काय बदल होतात मी सांगते. मला हे कसं जास्त फायदेशीर पडते. एक म्हणजे मी बिझी असते, म्हणजे काहीतरी वाचत असते, काहीतरी हे करते, त्यामुळे मन माझं कधी मी रिकामी नसते. अदरवाईज यू आर नोईंग एम्प्टी ब्रेन इज डेव्हिल्स वर्कशॉप. त्यामुळे तर डेव्हिल्स वर्कशॉप होत नाही. माझे मनात कुठला ना कुठला विचार, काही वाचन, काही लिखाण, काहीतरी चालू असते. मी बिझी असते. आणि व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर मी व्यवस्थित नीटनेटकं आवरून बसते, बरोबर. त्याच्याशिवाय त्याला लागणारं काही नॉलेज मी शिकून घेत असते. आता 5-6 वर्षापूर्वी विचारलात की मला काही व्हिडिओ अपलोड करायचं काय आहे, काही माहीत नव्हतं. आता मी सहज करू शकते, कोणालाही शिकवू शकते. हे कशामुळे झालं, मी तर शिकून घेतलं. म्हणजे आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो, आयुष्यभर शिकत राहिलं की आपण यंग राहतो म्हणतो. ह्याला हे उपयोगी पडते. आपण काहीतरी शिकत राहतो. आणि ह्याच्याशिवाय तुमचे उत्तम एवढाले छान कॉमेंट येतात, हे वाचून तरी मी आणि 10 वर्षानं यंग होऊन जाते. तुमचे प्रेमानं तर मी नाहून जाते. मला एवढा आनंद होतो, माझं मन प्रसन्न राहते. त्यामुळे मला वाटते प्रत्येक सिनियर सिटीजननी बिझी राहिला का नाही, घरच्यांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्यालाही प्रॉब्लेम नाही तर आपल्याला वाटते कोणी आलं की आपल्याशी बोलत नाही. पूर्वी कसं आपण करते होतो, करता माणूस होतो, तेव्हा प्रत्येकजण यायचं, बोलायचं, विचारायचं. आता कसं आपल्या मुलाबाळांकडे त्यांना काय काम असते, ते येतात, भेटतात, जातात. प्रत्येकजण काही आपल्याला भेटून जाते असं नाही. अगदी आपल्या ओळखीचे, अगदी जवळचे असले तरी येतात, भेटतात, नमस्कार करतात, जातात. नाही म्हणत नाही मी, पण अन्यथा मग आपण कशाला लुडूपुडू करायची ना. त्यामुळे आपण आपले परीनं स्वतःला बिझी ठेवलेला कायम बरोबर आहे. आणि हे बघा, आपण आयुष्य सगळं घालवले. आता पुढे आपल्याकडे, मी तर म्हणते माझ्याकडे किती मिनिटं आहेत, तास आहेत, दिवस आहेत, महिने आहेत का वर्ष आहेत मला माहीत नाही. पण जे काही आहे तेवढं मी आनंदानं, सुखानं जगणार आहे. म्हणजे मी ते क्षणाची वाटही बघत नाही, पण तो क्षण आला तरी मला काही वाईट पण वाटणार नाही असं. त्यामुळे मला वाटते सगळे सिनियर सिटीजन्सनी किंवा यंगस्टर्सनी, का म्हणजे आज न उद्या ते पण सिनियर सिटीजन होणार आहेत, हे लक्षात ठेवावं. आपली लाईफ आपल्याला परत मिळणार नाही. आत्ता आपल्याला देवानं भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं आपण उपभोग तरी घ्यायचाच आणि आपल्या हातात असलेलं भरभरून सगळ्यांना देत जायचं. म्हणजे ते नाही, त्यातनं फायदा होईल, त्यांचंही चांगलं होईल, ते पण आनंदी राहतील. एवढं आपण केलं का नाही, आपण तरी पुण्यकार्य करतो.
आणि ह्याच्यामुळे आपण बिझी राहतो, आपलं हेल्थ पण छान राहते आणि दुसऱ्याला पण आनंद मिळतो, त्यांना पण काहीतरी मिळते. त्यामुळे माझं तरी मत आहे प्रत्येक सिनियर सिटीजनांनी त्यांचे आवडते फील्डमध्ये, मी अमुकच म्हणत नाही, जे तुम्हाला पॅशन वाटते, तुम्हाला बरं वाटते, तुम्हाला आवडते तर कार्य करत राहावं. अच्छा, हॅव ए गुड डे.